T20 विश्वचषकाचा आज अंतिम सामना रंगणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे। अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे सामन्यासाठी सज्ज झालेलं आहे। संध्याकाळी 7 वाजता अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज T20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे। टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगेल। तर या महत्त्वाच्या लढतीसाठी दोन्ही संघांचे खेळाडू आधीच अहमदाबादला पोहोचलेत। उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला। सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे अंतिम सामन्याच्या पिचकडे लागलं। Boom boom Bumrah is going to make us win tonight. सारी सेमीफाइनल्स देखे थे और इंडिया ने बहुत अच्छे से खेला था, आपने देखा ही होगा। और मुझे लग रहा है कि आज इस साल हम जीतेंगे। सेकंड टाइम होगा आई थिंक T20 वर्ल्ड कप का। आज इंडिया वर्सेस न्यूजीलैंड का फाइनल मैच है। हम लोग का टीम भी बैटिंग लाइनअप और बॉलिंग लाइनअप भी बहुत स्ट्रांग है और न्यूजीलैंड टीम का भी बहुत स्ट्रांग है। होप सो आज हम अपना 3rd T20 वर्ल्ड कप जीते। आज टीम इंडियाला तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याची संधी आहे। 2007 मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात पहिला T20 वर्ल्ड कप भारतानं जिंकला। त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं। तर आज होणाऱ्या T20 वर्ल्ड कप जिंकण्याची भारताकडे पुन्हा एकदा संधी असून कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या हेतूनं मैदानात उतरणार आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। 2007 मध्ये ज्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतानं पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला त्यावेळचे दृश्य, तेव्हाचा तो जल्लोष। त्यानंतर 2024 मध्ये म्हणजे अगदी मागच्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट, रोहित शर्माच्या नेतृत्वात T20 वर्ल्ड कप जिंकला आणि टीम इंडियाच्या चेहऱ्यावरचा आनंद, टीम इंडियाने केलेला जल्लोष। आणि आता आज सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे। T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना आहे आणि फायनल सामना जिंकून तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे। क्रिकेट एक्सपर्ट अभय गोवेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अभय गोवेकरजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आज सामना होतोय, एकंदरीत दोन्ही संघांकडे तुम्ही कसं पाहताय? दोन्ही संघांची तुलना करायची झाली तर कशा प्रकारे करता येईल? बलस्थान, वीकनेस सगळ्याविषयी बोलू। गोवेकरजी, थँक्यू व्हेरी मच की मला तुम्ही आज या आपल्या अंतिम सामन्यावर बोलण्याची त्याच्यासाठी आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे। आता आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही माझ्या वतीने बोलून टाकलेल्या आहेत, पण आपण अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आता केंद्रित करू। परत हा जो सामना आहे, या लास्ट जेव्हा आपण खेळलो ऑस्ट्रेलिया बरोबर, हा शेवटचा सामना होता जिथे आपल्याला पराभव पत्करायला लागला। आजची खेळपट्टी हा कसोटी क्रिकेटपटू धीरज परसाना यांनी बनवलेली असणार। अर्थात त्याच्यामुळे ज्या इन्स्ट्रक्शन किंवा जे अधिकार क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाला आहे त्याचा वापर करून अशा प्रकारची सूर्यकुमारला विश्वासात घेऊन खेळपट्टी बनवली गेली असेल। आता या महत्वाच्या गोष्टीमधले पहिला मुद्दा जो आहे हा कॉम्पिटिशन फिवर म्हणजे आजच्या सामन्याचं दडपण जे आहे, मानसिक दडपण, हे दोन्ही संघाच्या खेळणाऱ्या 11 खेळाडूंना असतंच। याच्यासाठी महत्वाचं जे आहे, प्रत्येक खेळाडूने आपला स्वतःवरचा विश्वास जो आहे हा जागरूक ठेवला पाहिजे, ज्याला सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं, तुम्ही प्रदर्शित पण केलं की न्यूझीलंडच्या कॅप्टननी ज्या काय गोष्टी तोंडाने क्रिकेट खेळायचं होतं तो जो खेळून घेतलं, म्हणजे अप्पर हँड दाखवण्यासाठी, मानसिक दबावासाठी सगळ्या गोष्टी चर्चिल्या गेल्या। त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादवनी त्याला उत्तर देताना म्हणाला की काहीतरी दुसरं नवीन बोला, काहीतरी त्याच गोष्टी बोलू नका। आणि याच परिपक्वता असलेला हा पुढील चॅनल जो आहे, जो खेळाची अत्यंत आवश्यक आहे, त्याचा योग्य तो जे आहे हे प्रेझेंटेशन करत आहे। स्वतःची इमोशन जे आहेत, म्हणजे खेळताना सामन्यामध्ये
बरोबर बरोबर शाब्दिक चकमक चालू असतात. या इमोशन्स आपल्या भारतीय खेळाडूंनी जपासल्या पाहिजेत. आपला जो रागावरचा ताबा वगैरे जे आहेत हे ढळता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट की आज सामना जिंकणार जर भारताला जिंकायचं जर असेल तर न्यूझीलंड पेक्षा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी करणे जरुरीचे आहे. हे जर गोष्टी जर झाल्या तर डेफिनेटली इंडिया इज गोइंग टू विन दिस वर्ल्ड कप. आता तुम्ही म्हणाला फलंदाजी किंवा इंडियाचा संघामध्ये कसं आहे की काल ऑलरेडी त्यांची टीम मीटिंग झाली असेल आणि आज प्लेइंग 11 जे आहे त्याची त्यांनी निवड केलेली असणार. त्याप्रमाणे आता जे फॉर्म मध्ये जे आहेत, जे उदाहरणार्थ संजू सॅमसन सारखे यांना बॅटिंग मध्ये आजची बॅटिंग लाईनअप किंवा टीम जी आहे ही रेग्युलर असणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला 2-3 बदल तरी म्हणजे आढळली. आता महत्वाचं ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या फॉर्म मध्ये लोक आहेत त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे, कारण इथे चुकीला दुरुस्त करायला वेळ मिळत नाही. पहिल्या फलंदाजीचा विचार केला तर पहिल्या 6 ओव्हरची जी धावसंख्या आहे ती महत्वाची आहे. मिडल ओव्हर जे आहे या प्रत्येक खेळाडूंनी बॅट्समननी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत जे मानसिक दबाव जो आहे तो चांगल्या प्रकारे हाताळला गेला पाहिजे प्रत्येक प्लेअर कडून. हे गणित जमून आलं तर इंडिया इज गोइंग टू विन दिस वर्ल्ड कप. हे झालं महत्वाचं. आता दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी आपण बोललो तर विकेट बद्दल आपण बोललो. आता जो ऑडियन्स येणार तो जो आहे हा भारताला सपोर्टिव्ह असणार. म्हणजे जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा पण आपल्या संघाला पूर्ण पाठिंबा असणार. आता या खेळामध्ये कसं आहे, चुकीला माफी नाही. दुसऱ्या खेळामध्ये तुम्हाला 1 पॉइंट गेला तर दुसरा पॉइंट मिळतो, पण क्रिकेटमध्ये आजपर्यंत अशी सोय झालेली नाही. त्यामुळे चुकीला कुठेही वाव नाही. जर तुम्ही चुका केल्यात तर अडचण येऊ शकते. त्याच्यानंतर फिल्डिंग मध्ये बघा, फिल्डिंग मध्ये उत्कृष्ट फिल्डिंग झालं पाहिजे. म्हणजे एक रन पण फार महत्वाचा आहे. तुम्ही बघितलं असाल तर आपला ट्रॅक रेकॉर्ड जो आहे, आता शेवटची मॅच आपण 250 करू शकतो. तर 250 करायला हे जे बॅटिंग ऑर्डर जी आहे, आज बॅटिंग ऑर्डर बदल असणार, संघामध्ये बदल असणार आणि बॅटिंग ऑर्डर जे प्रमोट केलेले जे बॅट्समन आहेत त्यांनी त्यांचा जो रोल आहे तो जर उत्कृष्टरित्या पार केला, प्रत्येकाने 2 आकडी 3 आकडी संख्या गाठणं गरजेचं आहे. किमान बॉलर सुद्धा जे 7, 8, 9, 10 ज्या बॉलर ज्या सारख्या प्रत्येकाने डबल फिगरचं कॉन्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. या गोष्टी सर्व जर झाल्या तर बॅट्समनने जर धाव संख्या चांगली केली तर बॉलरांना संधी द्यायला मिळते आणि त्या संधीचा त्याने उपयोग केल्यानंतर विजय हा आपलाच आहे. बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात, बोलायच्या राहतात. महत्वाचं आणि अजून काही गोष्टी आहेत की जी खेळपट्टी आहे, जो संघ आहे, जो निवडला जाणार, प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली आहे ती उत्कृष्टरित्या पार पाडणे गरजेचे आहे. हे जर झालं योग्य प्रमाणामध्ये तर आपला विजय दूर नाही. खरंय गोवेकर सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संघातल्या प्रत्येकाला एक प्रत्येकाची जबाबदारी दिलेली असणार आणि ती जबाबदारी जर यशस्वीरित्या व्यवस्थितपणे पार पाडली तर भारतीय संघाचा विजय दूर नाही. भारतीय संघाचा विजय होईल. भारतीय संघ 3ऱ्यांदा T20 वर्ल्ड कप विजेता होईल आणि सलग 2ऱ्यांदा भारतीय संघ T20 वर्ल्ड कप जिंकेल. आणि तशीच इच्छा सर्व भारतीयांची आहे, संपूर्ण भारत देशाची आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी.